गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं वयाच्या 85व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं. किशोरताईंच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगीताचं विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त केली जाते. काही दिवसांपूर्वी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी किशोरीताईंची मुलाखत घेतली होती. पाहुयात याच विशेष मुलाखतीचा निवडक भाग. नमस्कार. महाराष्ट्रात आज अकाली वादळ का आलं? सीडी पाहताना आपल्या लक्षात आलं असेल. तो कमी दाबाचा पट्टा मुंबईहून पुण्याकडे आलेला आहे. भाषणामध्ये विजयाताईंच्या त्याचा एक संदर्भ आपल्याला आला. त्यामुळे आता माझी भूमिका नक्की याच्यामध्ये किती नाजूक आहे आपल्याला जाणीव झाली असेलच. माईंची जी मगाशी ध्वनिचित्रफित पाहताना असं म्हणाले की किशोरींनी असं शिकायला हवं, माझ्यासारखं आणखी असं असायला हवं, हे दिसलंच, सगळ्यांनी पाहिलंच. पण मला असंही माहिती आहे की त्या तुम्ही केवळ 11 वर्षाचे असताना असं म्हणाल्या होत्या की किशोरीचं गाणं ऐकून मी थक्क होते. तुम्ही 11 वर्षाच्या होतात. तिथपासूनचा तो आत्ताचा प्रवास हा एवढा जवळपास 60 वर्षापूर्वीचं त्यांचं वाक्य आहे. तर आता त्या वाक्याकडे बघताना त्याचा संदर्भ या ध्वनिचित्रफितीतल्या मगाशच्या किशोरीने असं शिकायला हवं होतं याचा संदर्भ आपण कसं बघता याकडे? खरं म्हणजे माईची फिल्म आता मी जी पाहिली त्यातली किशोरी अजूनही माझ्या मनातून जात नाहीये. म्हणजे असं वाटतं की एक 10 वर्षाची किशोरी, तिला माई घडवते आहे. हे जे काही वातावरण माझ्या मनावर आज झालेलं आहे, एरवी माईची फिल्म दाखवली नसती तर मी दृढाचार्यासारखी तुमच्याशी बोलू शकले असते. पण तसं अजून मी त्याच्यातच असल्या कारणानं कदाचित मी आपल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तर देऊ शकेन असं मला वाटत नाही. कारण प्रत्येक वेळेला मला आता हे जाणवते की मी किती लहान आहे. माझ्या संगीत साधनेमध्ये मी जे आतापर्यंतची केलेल्या साधनेमध्ये मी लहान आहे हे मला माहीतच होतं. परंतु एखादं आपण काही इमॅजिन करतो आणि ते सरळ साकार जेव्हा उभं राहतं तेव्हा एक माणसाला वेगळी अनुभूती येते. तसं माझी माई आता वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा ती मला हे सांगत होती की बोल आलाप तुझे माझ्यासारखे अजून व्हायला पाहिजे. तेव्हा हे जे ज्ञान आहे ना ते अपरंपार कसं असतं एवढंच मी आतापर्यंत शिकले. त्यामुळे त्यावेळची किशोरी आणि आजची किशोरी याच्यामध्ये काही मला फरक पटत नाहीये. कारण प्रत्येक वेळेला वयाची 30 वर्ष सुद्धा भूप रागिणी गाऊन सुद्धा एखाद्या वेळेला मी जेव्हा बसते, प्रॅक्टिस करते किंवा काही करते, एखादं फ्रेशचं वातावरण माझ्यासमोर असं येतं जे मी कधीच गायलं नाही एवढं मला समजतं. मग एका रागाची इतकी जर अपरिमितता असेल तर संबंध स्वरभाषेची काय असेल? आपण आता जो संदर्भ दिलात भूपचा आणि निर्मिती, त्याच्यातली जी आपली जी बंदिश आहे सहेलारे, आता विजय त्यांच्या भाषणातही मानपत्रामध्ये उल्लेख झाला. तर प्रश्न नेमका असा पडतो की ही अशी बंदिश जेव्हा तयार होते, ती अशी जी बंदिश जेव्हा प्रसवते तेव्हा ती त्या रागाचं रूपडं घालूनच ती तयार होते का तुम्ही हा राग ठरवून आता ही बंदिश आपण आता याच्यामध्ये बांधायची आणि मग ती जन्मते? आणि त्यात सहेलासारखी इतकी प्रचंड मोठी रसिकप्रिय अशी जी बंदिश आहे त्याचं उगम मग नेमकं कशामध्ये असतं? त्याचा उगम सुद्धा रागाच्या नावाशी अवलंबून नाही, रागामधल्या सुरांचं जे वातावरण माझ्या मनात किंवा कोणाच्याही मनामध्ये सिद्ध असतं त्याचा प्रकट परिणाम असा कधी कधी होतो. खरं म्हणजे मी माझ्या इतक्या बंदिशी केल्या त्या सगळ्या आवश्यक होत्या म्हणूनच केल्या. मला निर्मिती करायची आहे म्हणून केल्या नाही. कारण निर्मिती मी माझ्या आलापीमध्ये इतकी पाहिलेली आहे की त्याच्यापुढे आणखी काही निर्माण करू शकेन का असं मला आजही वाटतं. शास्त्रीय संगीताची परंपरा ही आलापीयुक्त परंपरा आहे. म्हणजेच स्वर भाषेचं विस्तारपूर्वक प्रकटीकरण किंवा अभिव्यक्ती भावस्वरूपामध्ये देणं असं असल्या कारणाने आता भूपाचा आपल्याला त्या सगळ्यांनाच माहिती आहे की गंधार हा त्याचा वादी आहे. गंधार हा करुण आहे. त्याच्यामध्ये जे काही मला त्या वातावरणाशी एक रागाला सुद्धा कधी कधी
वाटा दिसत नाही असंही होतं बरं का. कारण ते इतकं प्रचंड आहे की त्याच्यातून एखादं छोटंसं वातावरण इतकं इंटेंटली भावतं. त्या भावण्याच्या वेळी जे काही निर्माण आपणच होतं ती ही सहेलारे आहे. तुम्ही भूपमध्ये बांधायची म्हणून अशी झालेली नाही, सहेलारे जन्मली आणि मग ती भूपमध्ये बसते असं जाणवलं? असं नाही. भूपच सहेलीच्या स्वरामध्ये प्रकट होतो. तो मी प्रकट करत नाही. वास्तविक ते शब्द सुद्धा मी रचलेले आहेत असं मला वाटत नाही. माझ्या मनामध्ये जो करुणभाव त्यावेळी त्या भूपाच्या प्रचंड अशा अस्तित्वातून एखादा मला थेंब मिळाला, त्या थेंबाचं शाब्दिक स्वरूप आपणच झालेलं आहे. आणि अशाच माझ्या सगळ्या बंदिशी आहेत. मी मुद्दाम करायच्या म्हणून केल्या नाही आहेत. त्या रागातला एखादा भावात्मक बिंदू आपल्याला जाणवतो, त्या बंदिशीतनं बाहेर येतो असं निवेदन आहे. बोलता बोलता आपण असंही म्हणालात की गंधार हा करुण रसप्रधान आहे, मध्यम प्रसन्न असतो असे आपले. हे सगळं ठरवलं कुणी, म्हणजे का? म्हणजे असंच का? कारण जर तुम्ही मागे पण एकदा असं म्हणालात की मूर्तिभंजन हा एक कलेच्या जेव्हा वाढायचं असतं त्यावेळेला ते तोडावे लागतं, आहे ती परंपरा. पण मग तो गंधार हा करुणच असायला हवा का? असं आहे, सूर्य आहे या अस्तित्वाला आपण विरुद्ध जाऊ शकत नाही, कारण हे आदिसत्य आहे. हे आदिसत्य दिसणारे सांगीतिक विभूती किंवा त्यांच्या ट्रान्समध्ये, ध्यानामध्ये त्यांना जे काही दिसलं, जे काही त्यांनी अनुभवलं ते त्यांनी लिहून ठेवलेलं असताना आपण बघू गंधार दुसरं असं करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. कारण ते स्वर विश्व ज्यांनी ध्यानावस्थेत पाहिलं असेल तितके मोठे आपण जोपर्यंत नाही आहोत तोपर्यंत गंधार करून नाही असं म्हणण्याचं धैर्य मी करणार नाही किंवा कोणीही करू नये असं मला वाटतं. दुसरं असं आहे की पूर्वीच्या विभूतींनी, मी त्यांना विभूतीच म्हणते कारण ते संतच होते सगळे, त्यांनी जेव्हा गंधार करुण आहे असं मांडलं किंवा पंचम हा शृंगार आहे असं मांडलं, तेव्हा त्यांनी वैयक्तिकदृष्ट्या म्हणजे मानवी मनाचा विचार हा निसर्ग धर्माशी जुळलेला असा करून ठेवला आहे. आज आपण जे राग गातो किंवा निर्माण करतो, आता मी एक बंदिश निर्माण करतो, त्या निर्मितीला माझ्या दृष्टीने फारसं काही मी आदर देऊ शकत नाही. कारण ती, जसं मी आपल्याला त्या दिवशी पण माझ्या ह्याच्यामध्ये बोलले होते की निर्मिती असणं, निर्मिती होणं आणि निर्मिती करणं असे निर्मितीचे वेगवेगळे पापुद्रे जेव्हा आपण पाहतो तेव्हा सुरुवातीला साधकामध्ये आम्ही निर्मिती करत असतो, पण त्याच्याही पुढे जायला पाहिजे. कारण स्वरभाषेची निर्मिती ही कशी झाली, कुणी केली, का केली, ह्या सगळ्याच्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे साधक असतो, त्याने अभ्यास करायला पाहिजे त्याचा. आपण काय करतो, आपण आधी राग घेऊन उलट्या मार्गाने जातो. त्याच्यात आपल्याला जोपर्यंत तो एक राग जन्मभर गात नाही आपण, तोपर्यंत ते वातावरण सिद्धी आपल्याला मिळेल असं मला वाटत नाही. त्यामुळे पूर्वीच्या लोकांनी जे काही केलेलं आहे, मांडून ठेवलेलं आहे, ते ऑथेंटिक आहे. कारण त्यांनी जे पाहिलं, ध्यानावस्थेमध्ये माणूस असत्य बोलतो असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याचा त्यांनी स्वतःचा स्वानुभव व्यक्त केलेला असताना आपण त्याच्या विरुद्ध जाणं हे बरोबर नाही. खरं म्हणजे मी काही शोधक बिदक काही नाही आहे, मी फक्त मागे जाते. कारण जेव्हा मला असं वाटलं की प्रत्येक रागाला ही जी चौकट आपण घालून दिली की प्रत्येक राग हा श्रोता आता तानापर्यंत किशोरीताई आलेत म्हणजे आता हा राग संपणार, राग संपतो हेच मला मुळात पटत नाही. रागाला आपण एक चौकट मांडली, ती कशासाठी मांडली हे जोपर्यंत आपण त्याचा अभ्यास करत नाही आहोत तोपर्यंत रागाला चौकट देणं बरोबर आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी मागे म्हटलं प्रत्येक राग तानेने संपतो असं का. मग माझ्या लक्षात असं आलं की जो राग मी गाते तो
त्याच्याकडे जर स्वतःला विसरून थोडा एक क्षणभर जरी मी पाहिलं तरी त्याच्यात एक काहीतरी जगत असतं असायला माहिती आहे. मी जगत नाही, ते आपणच जगत असतं त्याच्यामध्ये. ते काय याचा मी विचार जेव्हा केला तेव्हा मला असं वाटलं की राग हा भाव, एक वातावरण असतं, एक भाव असतो तो. तेव्हा त्या भावाशी संलग्न कसं व्हावं असा विचार करता करता माझी चौकट कधी ते फ्रेम सोडून गेली बाहेर हे मला कळलं पण नाही. पण जे झालं ते याच्यापेक्षा अधिक चांगलं आहे असं मला वाटलं. म्हणून मी प्रत्येक रागाची निर्मिती करायचं सोडून दिलं. किंवा एक आरोह अवरोह, त्याच्यात काही 7 शुद्ध 5 विकृत असे 12 स्वरांचं विश्व आपल्या हाती आलंय, त्याचा आपण कसा वापर करायला पाहिजे त्याचा मी विचार केला. की कुठलाही आता एक समजा भूप आपण म्हटला, आपण त्याच्यामध्ये जरा तीव्र मध्यम आणि शुद्ध मध्यम घालूनही करू शकतो. ही मानवी निर्मिती आहे, ही निसर्गदत्त निर्मिती नाही आहे. ही स्वररचना जी होती ती निसर्गाच्या जवळ जाणारी होते किंवा निसर्गाच्या त्याला अशी अलाइनमेंट अशी होते, असा एक विधानाचा अर्थ आहे. मग तसं असेल त्यामुळेच मग आपल्याला मारवा संध्याकाळी आवडतो हा, किंवा भूप सकाळी आपण ऐकतो हा, एक त्यातला भाग झाला. पण हे माहीत आहे म्हणून त्याचा परिणाम जास्त जाणवतो का? ज्याला काही माहिती नाहीये मारवा हा अमुक वेळेलाच ऐकायचा असतो, भूप अमुक वेळेलाच ऐकायचा असतो, त्याने ज्याला माहिती नाही त्याने ऐकलं तरी त्याला असाच परिणाम जाणवेल का? कारण असं आहे की पूर्वीच्या लोकांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते तुला मला आवडेल किंवा नाही आवडणार अशा पद्धतीचं नाहीच आहे. निसर्गाला जे अनुस्यूत आहे, निसर्ग जे सांगतो त्याच्याशी हे संगीत त्यांनी जुळवण्याचा प्रयत्न केला, एक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अशा वेळी आपण ती चूक आहे असं मानणं म्हणजे आपण ते पाहिलेलं आहे असं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत मी ते पाहत नाही तोपर्यंत मला भरतमुनी काय म्हणतात, शार्ंगदेव काय म्हणतात, मतंगमुनी काय म्हणतात याच्यावर विश्वास ठेवूनच करावं लागलं. आणि जेव्हा मी ते केलं तेव्हा त्याचा खरा अनुभव मला असा आला की भूप हा संध्याकाळचा राग आहे. तो रात्रीचा गायला ना की तो स्वतः येत नाही असं नव्हे, पण तो जरा रात्रीच्या वेळी म्यानात तलवार वगैरे धरून येतो असं मला वाटतं. करुण राग आहे तो. संध्याकाळच्या संधी प्रकाशामध्ये एक उदासीनत्व असतं, एक काहीतरी पुढच्या म्हणून आशांचा एक पुंज असतो आपल्या मनात, बरं का. अशा पद्धतीमध्ये, अशा निसर्गाच्या त्या वातावरणामध्ये तो भूप रंगतो. म्हणजे निसर्ग तो द्विगुणीकृत करतो. त्या निसर्गाला सोडून जर आपण काही केलं तर निसर्ग साथ देत नाही. याचा अर्थ काय होतो? आपण निसर्गातले एक घटक आहे असं जर आपण मानलं तर घटक वेगळा आणि निसर्ग वेगळा अशा पद्धतीने घटक किती दिवस जगणार? तसं हे राग भूप किती जगणार? मग तो कंटाळवाणा वाटतो. असं एकसंध चालणं आवश्यक आहे. तो आपणच जातो. तुम्ही फक्त मी गाते आहे असा विचार सोडून द्या, तो गातो आहे असं बघा, म्हणजे तो येईल. तसा आविष्कार तसा होतो. आपल्या पुस्तकामध्ये या संदर्भात विवेचन आहे. स्वरार्थ रमणीमध्ये विजयाताईंनी काही त्यातल्या शब्दांचा दाखला दिला, काही संदर्भ दिला. त्याच्यातले जे प्रतीयमान स्वरभाषा, स्वरलिपी, हे जे त्या प्रतीयमान ही जी संकल्पना कशी समजावून सांगू शकाल आपण? म्हणजे ती समजून सांगणं आपणच सांगणं आवश्यक आहे. प्रतीयमानत्व हे एक्सटेम्पोर असतं, नेहमी उत्स्फूर्त असतं. ते मी आता अशा तऱ्हेने हे मांडणार आहे हा विचार जोपर्यंत तुमच्या मनात आहे तोपर्यंत जे तुम्ही मांडणार आहात त्याच्याशी तुम्ही एकरूप झाला नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि तुम्ही जेव्हा त्याच्याशी एकरूप होता तेव्हा तुम्हाला असाही अनुभव येतो की तुम्ही त्या अस्तित्वाच्या कितीतरी कमी आहात. म्हणूनच आपण त्याच्यामध्ये एकरूपत्व आपलं म्हणजे आपण एकरूप होऊ शकतो. वी कॅन मर्ज. आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याच्यामध्ये मर्ज होणं शक्य नाही, नाही का? म्हणून मग तो जे त्या वातावरणामध्ये आपण एकदा म्हणजे रागाचं बरंच
साधना करावी लागते. बऱ्याचशा वेळी त्या रागाच्या बरोबर राहावं लागतं. तेव्हा आपण नसतो, राग असतो एवढंच समजतं बऱ्याच वर्षांनी. अजूनही आपण मैफिलीच्या आधी 15-15 दिवस नाही, मैफिलीची गोष्ट सोडा, मैफिलीबद्दल आपण रागनाट्याबद्दल नंतर बोलू. पण जेव्हा मला असं समजतं की अरे मी आज भूपामध्ये हे 4-5 फ्रेजेस मी निर्माण केले, त्या वातावरणाशी महिने महिने संबंध ठेवल्यानंतर ते वातावरणही काही सांगत असतं, याचा साधारण आभास होत असतो. माणसाचा इगो फार मोठा आहे तो, त्यामुळे त्याला धरून राहणं हे शहाणपणाचं आहे असं मला वाटतं. जे काही दुसऱ्या दिवशी म्हटलं, तिसऱ्या दिवशी म्हटलं, एखाद्या दिवशी मगाशी जसं मी म्हटलं, एखादी फ्रेज अशी येते की जी मी कधी गायली नाही, कधी अनुभवली नाही, कधी ऐकलीही नाही. मग हे वातावरण किती मोठं असेल. तर आपण स्वतःला विसरून त्या वातावरणाची जी आपण सवय केलेली आहे त्या सवयीनुसार अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला बरा असं वाटतं. हे खरं साधकाचं स्वरूप असलं पाहिजे की जे मला हवं आहे ते मला हवं आहे हे काढून ते काय आहे त्याच्याशी मी एकरूप होऊ शकेन की नाही याचा विचार करणारा साधक असतो. कलाकारांनी रियाज करायचा तो त्यासाठी करायचा, त्या एकरूपत्वासाठी करायचा. अमुक राग यायला हवा, अमुक राग जमला नाही, अमुक जागा आली नाही, अशा स्वरूपाचा नाही करायचा. अशा स्वरूपाचा केला तर तुम्ही वेगळा आणि तो वेगळा असं होणारच आहे. तिथे द्वैत होणारच आहे. आपल्या भारतामध्ये अद्वैताचं फार मोठं महत्व आहे. ह्या संगीतामध्ये अद्वैत म्हणजे तरी काय आहे की जो राग आम्ही शिकलो तो सुरुवातीला आईने हाताला धरून चालवलं, मग आम्ही चालायला लागलो बरं का. मग आई सोडते की नाही, मग आता तू धाव का, ती कुठे जाणार बिचारी तिच्याबरोबर. तसं आम्ही रागाची मेहनत करताना राग आहे हे मुळात आमच्या लक्षातच येत नाही. त्या रागाची एक चौकट आपण धरतो आणि आपल्याला वाटतं की आपल्या हातात राग आला आणि म्हणून आजचं निर्मितीक्षम गाणं नाही, निर्मिती नाही आहे त्याच्यात असं मी म्हणते. त्या रागाची बाहेरची चौकट गाण्याने तो स्वानंद, तो रसास्वाद आपल्याला मिळेल असं होणार नाही. कारण जिथे वैयक्तिक संबंध येतो, जिथे वैयक्तिकातून वैश्विकाकडे जाणं ही भारताची परंपरा आहे. ही आपण संगीतामध्ये विसरून, जसं पी.एल. भैया त्याने मी हिला हसवतो का, त्याला हसवतो का, किंवा मी असं पुस्तक लिहू का असं त्यांनी विचार केला असेल असं मला वाटत नाही. म्हणूनच हजारो लोकांची दुःख ते त्यानं विसरायला लावू शकले. म्हणून जसं विजया म्हणली की फिनॉमिना, आपण तसं व्हावं असं आपल्याला मुळात वाटलं पाहिजे. इथे काय होतं की माध्यमाचा गैरवापर होतो. संगीत माध्यमाचा, संगीताच्या, मी संगीताबद्दलच बोलते. स्वरभाषेचा गैरवापर होतो, करतो आणि असतो. अशा तीनही गोष्टीतून त्या रागाची साधना करावी लागते. आता मी किती 25 फ्रेजेस मांडल्या, 4 तानेचे प्रकार मांडले, हे झालं, ते झालं, ते झालं. तुम्ही कंटिन्युअसली जर प्रॅक्टिस त्याची केली तर तुम्हाला समजतं की हे भूप तानेवर अवलंबून नाही, फ्रेजेसवर अवलंबून नाही, ते एक शुद्ध वातावरण आहे. त्या सर्व स्वरांचं मिळून झालेलं एक अस्तित्व, त्या पर्टिक्युलर स्वरांचं म्हणजे असं ते आहे. एवढी जाणीव साधनेतूनच येत असते. आणि साधना करायची जर कोणाची तयारी नसेल तर मग मी आणि राग असं होणार, द्वैतच राहणार. आपल्या या निवेदनामध्ये, पुस्तकामध्येही आणि गप्पांमध्ये असं जाणवतं की नाही, म्हणजे प्रतीयमानत्व मला सांगायचं आहे आपल्याला की अशी साधना करता करता जेव्हा आपण मा निषाद हा आपल्याला माहीतच असेल, तो जातिवंत श्लोकच होऊन जसा जन्माला येतो तसा तो राग स्वतःच जिवंत होतो, स्वतःच चैतन्यमय होतो आणि त्याला जे काय पाहिजे ते तो करत असतो. कंठ फक्त तुमचं माध्यम होतं. ते त्याला प्रतीयमानत्व म्हणतात. आम्ही एक्सटेम्पोर,
असतो. आणि काय होतं की रागाच्या साधनेतून बरेच वेळेला अशी पण फसगत होती आमची की आलापी गात असताना मला माहित नाही पण एखादी फ्रेज होऊन गेली. पण एखादी फ्रेज होऊन गेली म्हणजे तो भाव संपूर्णतः अभिव्यक्त झाला असं होत नाही. एखादी तान गेल्यानंतर वरच्या तारेवर माझ्या माईची एक खासियत होती, मी आपल्याला सांगू इच्छिते की एक मात्रेचा मुखडा होता असतो एखाद्या आस्थाईचा. ही एक मात्रेपर्यंत सा घेऊन जाते आणि सम कधी गाठते ती असते तार सप्तकात, पण ती त्या एक मात्रा कमी असताना येते कशी याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं. आणि ती तान तिने पाठ केलेली नसते, ती रचनाच अशी होत राहते. त्यामुळे तालाचंही भान राहणं फार महत्वाचं आहे इथे. म्हणजे हे सगळं करता 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 त्या वातावरणाची जी लय आहे त्या लयीने तुम्ही भारून गेलेला असता. अशा वेळी जे होतं, अशा वेळी जे प्रकटीकरण होतं, भाव आणि त्याची लय, ह्या दोन्हीशी जेव्हा एकरूप होऊन कलाकार गायला लागतो तेव्हा तेव्हा त्याच्या गळ्यातून जे येतं ते प्रतिमानत्व असतं, ती निर्मिती असते, केली जात नाही. पण असं गाणं होतं का आता? म्हणजे आता तुम्हाला आपलं काय आता असं आहे की मी तो प्रयत्न करते एवढंच मी आपल्याला सांगू शकते. आणि त्या प्रयत्नातून कधी कधी यश मिळतं पण डेफिनेट नाही मिळत. असं जर असतं ना तर माऊलीने हे शब्द उच्चारले नसते. मी बोल बोले तो गेला कवण्या ठाया, हे पुसो आलो लवलाया. मी आता राग गाताना मी स्वतःला विसरले, त्या वातावरणामध्ये गेले, मी जे जे काही गायले 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 तिथे थांबवलं मी, ते सूर गेले कुठे माझे असं मला कित्येक वेळा वाटलेलं आहे. काही काही 4-5 फ्रेजेस फारच सुंदर आल्या होत्या, कुठल्या माहित नाही. हे जागृतावस्थेमध्ये हे कमी पडतं. पण मला ते थोडासा विजयाबाई इथे आहेत म्हणून त्यांच्या उपस्थितीचा फायदा घेऊन प्रश्न विचारायला आवडेल की कलाकारांचा कलाक्षेत्रातला एक वर्ग असा आहे की तो असं विरघळून जाणं किंवा ती भूमिका जगणं हे म्हणजे गरज वाटत नाही. म्हणजे बुद्धिगम्यच सगळं असायला हवं, पूर्णपणे तिथेच असायला, विसरायला हवं वगैरे असं नाही. आपण कलात्मक आहोत आणि आपण कलाकार आहोत आणि आपण कला पेश करतो असं म्हणू नये मग, कारण प्रत्येक कला ही भावनिक असलीच पाहिजे तरच ती कला असते. तरी त्याच्यामागे बुद्धीचा आधार असायला हवा. बुद्धी तुम्हाला सांगते कसं करायचं. कुठल्या मार्गाने जायचं हे बुद्धी सांगते. त्या मार्गाने जर तुम्ही बुद्धीला जर ताबडवलं तर जे काय होणार ते कलात्मक असू शकत नाही. जिथे ज्याचं क्षेत्र आहे ते तिथे राहायला पाहिजे ना. मी पोळी लाटत असताना फारच सुंदर आवाज, अगं कोणाचा आहे का तो, म्हणे पण माझी पोळी वाईट होते, माझं लक्ष नाही आहे तिथे, ती गोलाकार झाले पाहिजे असा माझा अट्टास जर असेल आणि मी जर 4 ठिकाणी लक्ष द्यायला तर ती पोळी जशी होत नाही. सर्वसाधारण उदाहरण मी आपल्याला सांगते. तसंच मग कलेमध्ये काय होत असलं पाहिजे बघा ना. एक पोळी फसू शकते तर मग आपल्या विवेचनामध्ये एक असा कुठेतरी भाग येतो की थोडासा तालावरती एक राग असं नाही पण तितकी गरज नसते, कारण सर्वसामान्य रसिकाचं पहिलं लक्ष जातं, पहिलं त्याचं तो अडकतो त्या तालामध्ये, ठेक्यामध्ये. आणि उत्तम आविष्कार जसा गाण्याचा होत जाईल तसा ताल आवश्यक नाही अशा स्वरूपाचं एक विवेचन मांडलं जातं. आणि एका पातळीवर तर आपल्यासारखे कलावंत असंही म्हणतात की बैठकीला तबल्याची गरजही नाही असं असू शकतं. हे कसं काय, याची जरा मांडणी उकल करू सांगू शकाल का? तबल्याची जरूर नसणं हे फार वरची गोष्ट आहे, फार वरच्या दर्जाची आहे. ते आपण जेव्हा करतो तिथेच रागाच्या प्रतियमानत्वाची आपल्याला अनुभूती फार सहजपणे येते. आमच्याकडे नाट्य रस पण आहे. आम्ही माध्यमात जेव्हा आपल्यासमोर एखादा राग मांडतो तेव्हा त्याची लिमिट आम्ही ठरवून ठेवतो. जसं
एक 80 वर्षाच्या माणसाचं सबंध आयुष्य आपण जसं नाटकामध्ये 2-2.5 तासामध्ये बांधून ठेवतो किंवा बंदिस्त करतो, तसं त्या रागाची बंदिश आम्ही त्या रागाला आम्ही एक अर्धा तास किंवा पाऊण तास साधारणपणे कल्पना असते की ह्याची लय काय आहे, हा किती वेळ चालेल, तितका वेळ तो आपण चालवणं हे रागाचं नाट्य स्वरूप आहे. खरं स्वरूप नाट्याचं रागाचं हे नव्हे. तेव्हा त्या अर्ध्या तासामध्ये त्या रागाचं वातावरण करणं, त्याच्यासाठी काही जसं रागामध्ये नाटकामध्ये नेपथ्य लागतं तसंच आमच्या रागामध्ये पण नेपथ्य लागतं की नाही. मागे बसणारे असतात, तबलजी असतो, सरंगीवाला असतो, आणखी कोणी असतो. हे सगळे लोक त्या वातावरणाला वाढवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी कलाकाराने त्या वातावरणाशी संबंध जर ठेवला तर तिथेही प्रतिमानत्व येतं, ज्याला आम्ही नाट्यरस असं म्हणतो. अर्धा तास का होईना पण तो राग इतका सुंदर वातावरण सिद्ध होतो की त्या अर्ध्या तासातही त्या वर्णाची पूर्ण कल्पना श्रोत्यांना येऊ शकते. पण तिथपर्यंत आपण जायला पाहिजे, अवस्था यायला, नाहीतर मग नाट्यरस नाही. पण मग असं होतं का की म्हणजे सर्वसाधारण समज असा की एखाद्याने पटकन 15 मिनिटात गायला तर मग ते नाही, उत्तम राग मांडण्यासाठी, उत्तम त्यातली भावाविष्कार सादर करण्यासाठी जास्त वेळ गाणं हे आवश्यक आहे, अशा स्वरूपाचे एक नाही, सर्वसाधारण. मग ते कंटाळवाणं होणार ना. त्या रागाची जे काही लिमिट आहे, जी काही मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या बाहेर जर तुम्ही जाऊन गायला लागलात तर ते कंटाळवाणं होणारच. आणि कंटाळवाणं हे मला वाटतं कलेचं मरण आहे. पण ती लिमिट कोणाची, कलाकाराची काय श्रोत्यांच्या सहनशीलतेची लिमिट, ती मर्यादा कशी ठरते? ती खरी मर्यादा रागाची आहे. त्याला आपण शरण न जाता जर आपणच स्वतःला जर स्वामीनाथन करायला लागलो तर राग म्हणजे मी नेहमी एके ठिकाणी असं मी बऱ्याच लोकांनी ठिकाणी म्हणते की एखादी मी बागेश्री गायले, श्रोते बाहेर जाऊन म्हणाले काय किशोरी आज बागेश्री गायली आहे तुला सांगू. ते जर माझ्या कानीवर पडलं तर मला असं वाटतं की अरे म्हणजे मी अजून तिथे आहे. मग तो बागेश्री तितका शुद्ध स्वरूपाचा नसेल, मग घरी जाऊन बागेश्रीची परत प्रॅक्टिस करायची, असं माझं आयुष्य चाललेलं आहे. हे आज या क्षणीही तेच आहे. तिथे काय म्हटलं पाहिजे, आम्ही काय बागेश्री ऐकला. बागेश्री महत्वाचा की किशोरी महत्वाची. माझ्या ठिकाणी दुसरा कोणी जर असेल तर त्याच्याहीपेक्षा अप्रतिम गाईल की, कारण बागेश्रीला अंतच नाही, ते अमर्याद आहे, अपरिमित असं वातावरण आहे. त्या वातावरणाशी समरस होऊन गाणं इतकं सोपं नाही. म्हणजे मग काही रागांचा मग जीवच लहान असतो असं असू शकतं का की ते राग मोठ्या विस्ताराने मांडूच नाहीये. आता उदाहरणार्थ समजा मला एक तू पुस्तक आणून दिलं, जे पुस्तक मला वर्षानुवर्ष मिळालं नव्हतं, असं पुस्तक तू आणून दिलं. त्याचा आनंद मी तुझ्याकडे किती वेळ व्यक्त करते. म्हणून मी रागामध्ये भाव आहे असे पुन्हा पुन्हा सांगते. फार गायला की कंटाळवाणं होतं, म्हणजे याचा अर्थ काय. हा जरा एक्सटेन्सिव्ह राग होता, ते मध्यलयीमध्ये कशाला चालू केलास. मग हे जे काही आपली भाषा आहे, ही भाषा त्या भावासाठी आहे हे कळलं पाहिजे असं मला वाटतं. कलेमध्ये भाव हा महत्वाचा असतो. मग ती स्वरभाषा असेल, शब्दभाषा असेल, रंगभाषा असेल, रेखाभाषा असेल, काही असेल, जोपर्यंत ती कलात्मक आहे तोपर्यंत तो भाव तिथे असलाच पाहिजे. तो शोधण्याचा प्रयत्न मी फक्त केला. त्यामुळे बागेश्री गाताना मी किती वेळ बागेश्री गायला पाहिजे या आधी ठरवून ठेवतो ना आम्ही. आता विजया जेव्हा हमीदाचं काम करते तेव्हा तिला माहित असतं की हा कॅरेक्टर मी किती वेळ करायचा. तसंच त्यालाच तर आम्ही रागनाट्य म्हणतो ना. संगीताच्या विषयात हे जरा जास्त अवघड आहे असं नाही का वाटत, कारण अन्य कलांच्या बाबतीत कसं होतं अवघड राग. त्याच्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की रागनाट्य जरी बागेश्री म्हणून मी म्हटला तरी तो बागेश्री आहे हे एक क्षणही न विसरता जर मी गायले तर त्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा तो बागेश्री साकार होऊ शकतो. त्यामुळे असं काही अशक्य असं काहीच नाहीये, कठीण आहे.
पण अशक्य नाहीये. नाहीतर मग कलाकारांनी रस म्हटलाच नसता, रसा हा शब्दच वापरला नसता त्यांनी. आज आपल्या शास्त्रीय चौकटीमध्ये रसाचा भावही ना, रसाचा संबंधही नाही असं शास्त्रीय संगीत जर सगळेच जर गायला लागले तर मग मुलांनी सुगम संगीताकडे का वळू नये? त्या सुगम संगीताने त्यांची अधोगती होते आहे हे त्यांना अधोगती झाल्याखेरीज कळणार नाही. स्वरांना तुमचं काव्य महत्वाचं, त्या काव्यामधला भाव महत्वाचा, आणि मग त्या भावाला साधारणपणे आमच्याकडे फक्त दोनच प्रॉमिनंट गोष्टी आहेत, एक तर कारुण्य नाहीतर प्रसन्नता. पण गंधार करुण आहे, ऋषभ रौद्र आहे, ह्याच्यामध्ये काही जे नाद स्वरूप आहे ते फक्त भारताचं स्वरभाषाच साकू शकते, शब्दांना लावलेले सूर नव्हेत. अगणित भाव आहेत. त्या सबंध भावांना स्वतःमध्ये सामावून घेणारी अशी फक्त 7 स्वरांची भाषा आहे ही. म्हणजे ती किती सूक्ष्म असेल. एका सुरापासून दुसऱ्या सुरापर्यंत जात असताना जर मधल्या कुठल्याही स्वराला आम्ही प्रॉमिनन्स दिलं तर तो राग बदलतो. तसं न बदलता कुठे स्ट्रेस करायचा, कुठे काय करायचं, अशी 11 लक्षणं रागाची दिलेली आहेत हो. पण ती सुद्धा जर आपण अभ्यास नाही केला, नुसताच वादी, संवादी, अनुवादी, विवादी हे 4 नाट्यामध्ये फक्त 4च लक्षणं असतात का असं विचारायला कोणी विचारायला पाहिजे. एक हिरो, एक हिरोईन आणि एक कोण तो व्हिलन आणि कोण त्याचा सखा, कोण असं, याचंच नाटक होतं ना. नाट्याला लागणारी तत्व जर तुम्ही रागाला नाही मांडली तर तो राग नाट्य सुद्धा होऊ शकत नाही, अशी परिस्थिती असते. आता दरबारी कानड्यासारखा राग, दरबारी हा राग मंद्रामध्ये सुरू होतो. मला माझ्या माईने मध्य मध्यमापासून मध्य मध्यमापर्यंतच राग आहे, पुढे वर जाऊ नको, तो शहाणा होतो. असं का? सूर तेच आहे, ते वातावरण डिस्टर्ब होतं. अशी भारतीय शास्त्राची परंपरा आहे. नाही, हे वातावरण डिस्टर्ब होतं हा आपला जो मुद्दा आहे, अतिशय तो भारतीय संगीताच्या अभ्यासकांना, रसिकांना जाणवत असेल, अनेकांनी तो ऐकला असेल. पण आपण जेव्हा परदेशी कला रसिकांपुढे सादर करता गाणं, तेव्हा त्यांची अनुभूती कशी असते? कारण ही स्वरभाषा त्यांना तितकी परिचित असते का? स्वरभाषा त्यांनाच काय, पशुपक्ष्यांना सुद्धा परिचित आहे. त्याच्यामध्ये जे येरी आली पिया बिना म्हटल्यानंतर ते बिचारे सांगतात ते काय म्हणताय ते काय कळत नाही. मी फार परदेशात जात नाही हे सर्वांनाच माहित आहे. कारण एक तर आपलं गाणं दुसऱ्यांना ऐकवायला का जावं असा एक प्रश्न माझ्या मनासमोर येतो, ज्यानं समजत नाही. बरं समजा गेले तरी तुम्ही माझं गाणं गाणार आहात का तेही नाही, मग कशासाठी जायचं असा एक माझा विचार असतो. असो तर तिथे जाताना मला शास्त्रीय संगीताची दृढ परंपरा जी आहे ती मी जास्त तिथे मॅनिफेस्ट करते. तिथे मी बोल आलाप करत नाही, मी फक्त आलाप आणि म्हणजे स्पीड ज्याला आपण म्हणतो, एक स्वरांचा, स्थिर स्वरांचा पासून ते सुपरफास्ट तानेच्या स्वरापर्यंत जो स्पीड आहे तो स्पीड मी त्यांच्यासमोर प्रकट करते. आता तुम्ही काय म्हणाल की सुरुवातीपासून म्हणजे ए पासून झेड पर्यंत जातेस का तू? नाही. ते प्रकट करत असताना माझ्या मनामध्ये तो भाव असतो. तो भाव स्वराशिवाय, तालाशिवाय कसा प्रकट होईल असा माझा विचार मी तिथे मांडत असते. त्यामुळे स्वरभाषेमध्ये तुम्हालाही समजेल, मलाही समजेल. मला एका बाईने विचारलं होतं की रागाची डेव्हलपमेंट, तुझा जो फ्लो असतो की तो फ्लो कसा तू करू शकते? नाही, त्याची मांडणी जी आहे त्याच्यामध्ये जो एक प्रवाह तू प्रस्तुत करतेस तो करते, तर म्हटलं त्याचं जे वातावरण आहे त्या रागाचं त्याच्याशी माझा संबंध असतो. वातावरण हे
काही तुम्हाला टप्प्याटप्प्याने दिसत नाही, जंक्शनाइज नसतं ते. त्याच्यात हे आता दिल्ली आलं, आता निजामुद्दीन आला, आता कोण आणखीन 4-5 स्टेशन्स आली, असं नसतं ना. एक सलग, एक संध असं जे वातावरण त्या भावाचं आहे, ते भावाचं वातावरण सिद्ध कसं होईल म्हणून आपल्याला रागरागिण्या दिलेल्या आहेत, म्हणून आरोह अवरोह दिलेले आहेत, म्हणून त्याच्यात शास्त्र दिलेलं आहे. त्याच्याकडे लक्ष न जर आपण गायला लागलो तर कंटाळवाणं होईल न होईल काही सांगता येणार नाही. इथे कशी मला एक फॉर्म माहिती आहे मला की माझा हा असा भाव आहे, हा भाव मी स्वरातून व्यक्त करणार, त्या भावाला कुठल्याही प्रकारचा काळीमा लागू नये, ते मला माझं शास्त्र शिकवलेलं आहे त्यांनी. की नको तिथे अपन्यास केलास तर भाव बदलेल, नको तिथे संन्यास केलास भाव बदलेल, नको तिथे न्यास केलास भाव बदलेल. अशी अनेक 11 लक्षणातून जेव्हा तो राग फिरतो तेव्हा त्याचं वातावरण तिथल्या तिथं राहतं, ते डिस्टर्ब होत नाही. त्या पद्धतीने जर आपण त्या वातावरणाशी एकरूप झालो तर आपल्या गळ्यातून काय येईल त्या वातावरणाचं काही सांगताही येणार नाही. ती प्रतीयमानत्व आहे खरं. ते तुम्ही कुठेही मांडू शकता, फक्त तुम्ही रागाशी एकरूप होता की ऑडियन्स कोण आलंय, ते जरा लाईट जरा जास्तच लय आहे, अहो ते मॉनिटर जरा मोठे करा, ह्याच्यात गेलं सगळं. ती एकचित्तता तुम्हाला त्या. म्हणूनच कलाकाराला जे हवं ते ऑर्गनायझर्सनी करायला पाहिजे, म्हणजे तो बसल्या ठिकाणी एकचित्त होऊ शकतो ताबडतोब. याचा विचार केला पाहिजे आम्ही. असं आपण रसिकांनाही काही सांगत असतं की म्हणजे त्यांचं सुद्धा एक प्रबोधन होणं आवश्यक आहे की त्यांनी कसं गाणं ऐकावं या विषयावर. मगाशी विजय म्हणजे बोलण्यात असं आलं की त्या तुम्ही प्रत्येकातल्या त्या श्रोत्यांमधल्या प्रत्येकापर्यंत पोहोचत असता किंवा पण एक वर्ग असा आहे की त्या वर्गाला केवळ किशोरी ताईंच्या गाण्याला गेलो हे ॲसेसरी जशी दागिन्याची एखादी असावी, एक फॅशन स्टेटमेंट सारखं करायची एक पद्धत आहे, एक मोठा वर्ग आहे. अशा वर्गापुढे जेव्हा गाणं सादर केलं जातं तेव्हा त्याची एक वेगळी म्हणून अशी एक मांडणी केली जाते का, की म्हणजे बैठकीनुसार त्याची मांडणी करावी असा काही कुठे डोक्यामध्ये विचार असतो का? म्हणजे मग रागाची मांडणी करताना मी आधी पहिल्यांदा लोकांचा विचार केला असं होईल. मी लोकांचा विचार करण्याचं मला कारणच नाही. कारण असं आहे की रागामध्ये आत्मिक भाव असतो हे जोपर्यंत मला डेफिनेटली माहीत आहे आणि तुमच्यामध्येही तो आत्मा आहे हे जोपर्यंत मला माहीत आहे तेव्हा त्या आत्म्याशी माझा आत्मा एकरूप होऊ शकतो की नाही एवढाच माझा संबंध असतो श्रोत्यांशी. बाकी माझा श्रोत्याशी काहीही संबंध नाही. इथे बसलेला प्रत्येक माणूस हा एकापेक्षा वेगळा आहे. मी किती वेगवेगळ्या प्रकारे गाणार आणि किती श्रोत्यासमोर गाणार, ते गाणं ऐकायला आलेले आहेत. किशोरी काय म्हणते ते नव्हे. एखाद्या वेळेला मी सहेलारे मी अनाउन्स जेव्हा करते की मी भूप म्हणणार, सहेलारे म्हणणार, त्यांना इतका आनंद होतो. का होतो तर त्यांना माहीत आहे की सहेलारे महत्वाचं आहे, किशोरी महत्वाची नाही आहे. इथे हे कलाकाराने आधी जाणलं पाहिजे, तसं श्रोत्यांनीही जाणलं पाहिजे की श्रोत्यांनी काय ऐकावं आणि काय ऐकू नये. म्हणूनच मी सांगितलं की भावाचं प्रकटीकरण त्या रागामधून होतं की नाही. ज्यांना अभ्यास करायचा आहे, अभ्यास करून जे श्रोते गाणं ऐकायला येतात त्यांनी हा अभ्यास आधी करायला पाहिजे, अथवा टोटली कलाकारावर तुम्ही सोडून दिलं पाहिजे की कलाकार काय करेल. माझ्यासारखा कलाकार त्या आत्म्याशी भिडण्याचा जेव्हा मी प्रयत्न करते तेव्हा आत्मा सर्वत्र आहे हे मला माहित आहे. तो बसलाय की ती बसली आहे, की हा लहान आहे की तो मोठा आहे, याचा विचार करण्याचं मला कारणच नसतं. म्हणूनच मी म्हटलं की सुरुवातीला त्या एका आत्म्याशी संवाद करण्याची जो पहिला क्षण असतो त्या पहिल्या क्षणाला ऑर्गनायझर्सनी मदत करावी एवढीच अपेक्षा असते कलाकारांची. एखाद्या वेळेला असं पण असतं की 9 वाजता वर्तमानपत्रात आलेलं आहे की 9 वाजता ही मैफिल 9 वाजता सुरू आहे. मी 7 वाजता जरी येऊन बसलेले असले तरी सुद्धा जो राग मी गाणार आहे, ज्या भावाच्या वातावरणाशी मी दूर न जाण्याचा प्रयत्न करते आहे, ते वातावरण जर माझ्या साजेमधून आलं नाही, माझ्या तंबुरातून आलं नाही तर मला धैर्य होत नाही गायचं.
खरं म्हणजे माध्यमाची मला कमांड आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. मग तरी मला कसली भीती वाटते. ते वातावरण मी करू शकणार नाही, तरीही त्या रागाचं नाव घेऊन मी गाणार, हे माझ्या दृष्टीने अपराधासारखं आहे. तेव्हा तो अपराध मला करायचा नसतो. त्याचं दुसरं कारण असं आहे की मी बसल्यानंतर जरी पहिला सा लावला तरी तुम्ही त्याच्यामध्ये मग्न होणार नाही हे मला माहिती आहे. कारण मी जिथे झाले नाही तिथे तुम्ही काय होणार. म्हणून तो डेफिनेटली त्या वातावरणामध्ये मी आता माझा तंबोरा, माझी जोडी भूप बोलायला लागली म्हणेपर्यंत 9:30 झालेले असतात. याला मी जबाबदार नाही. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की कलाकार उशिरा का येतो. त्याला विचारा ना की बाबा तुला 9 वाजताचा प्रोग्राम, तो 9:30 वाजता आलास म्हणजे याचा अर्थ काय. बरं, तेवढं करूनही AC कुठे कमी जास्त, ते तारा सारख्या कमी जास्त होतात, त्याबरोबर जुळवाव्या लागतात. वातावरण सिद्धी होणं इतकं सोपं नाही आहे. सोपं काय आहे सांगू का गिरीश. घरात बसून गाणं, घरात बसून आपण आपल्यासाठी गावं, आपल्यासाठी. मी त्या वातावरणाशी, मला ते दिसतंय का वातावरण, हे बघायला जितका मला घरी वेळ मिळतो तितका श्रोत्यामध्ये मिळत नाही. म्हणून हे सगळं नेपथ्याची जरूर पडते. वातावरण निर्मिती करणं फार अत्यंत महत्वाचं आहे. आपण काय समजता वातावरण निर्मिती फक्त 5च साथीदार असतात. नाही, एखाद्या वेळेला स्टेजवर बसल्यानंतर इतकी धूळ असते तिथे, प्रत्येक वेळेला आवाजात थांबतो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहून एखादा कलाकार तिथे बसून गाईल तेव्हा तो सुद्धा ते प्रतिमातो पाहू शकेल, अनुभवू शकेल आणि दुसऱ्यांना देऊ शकेल, याची मला खात्री आहे. श्रोत्यांच्या मनातला तनपुरा सुद्धा लागावा लागतो चांगल्या उत्तम बैठकीसाठी. आता श्रोत्यांच्या मनातला तंबोरा हा त्याला फक्त 4 तारा जोडलेल्या असतात प्रत्येक मनाच्या तंबोऱ्याला. आता तो तंबोरा त्या श्रोत्यांच्या मनातला प्रत्येक श्रोत्याच्या मनामध्ये वेगवेगळा असू शकतो. तो भाव त्या तंबोऱ्या, काळीचारच धरा ना, काळीचारमध्ये सगळ्यांनी तुम्ही तंबोरे जुळले आहेत मनातले असं समजा. त्या काळीचारमध्ये तुमच्या मनामध्ये किती भावत असतील कोणाकोणाचे वेगळे वेगळे. तर त्या तंबोऱ्याला माझा भूप त्या तंबोऱ्यातून वाजला पाहिजे असं मला वाटलं पाहिजे, तुमच्या तंबोऱ्यातून. आणि तो तेव्हाच होतो जेव्हा भूप म्हणजे काय हे खरोखरच मला माहिती आहे. भूपाचं वातावरण हे माध्यमाच्या पेक्षाही अधिक महत्वाचं आहे हे मला माहित आहे. म्हणून माध्यम चालवण्यापेक्षा माध्यम पारदर्शी करणं हे कलाकाराचं कर्तव्य असतं. माध्यमाला पारदर्शकत्व हे त्या भावामुळे येत असतं. माध्यमामध्ये अभिव्यक्ती होत असते, ती अभिव्यक्ती महत्वाची आहे. ती अभिव्यक्ती करताना ती आत्मिक भावाने केली असता श्रोत्यांच्या मनातही ते तंबोरे एकाच पद्धतीने वाजायला लागतात. तिथे आपण असं म्हणतो की आमचा परस्पर संवाद समसमा झाला, त्या हृदयी ते त्या हृदयी होतं घातले. पण मग असं जेव्हा होतं तेव्हा एकच राग हा 2 ठिकाणी किंवा आणखी वेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळा वाटू शकतो. मग त्यातल्या तर बंदिशीमुळे का त्या नक्की हे स्वरूप रागस्वरूप असतं कसं. मग खरं म्हणजे राग हा बंदिशीवर अवलंबूनच नाही आहे मुळात. बंदिश म्हणजे त्या रागाच्या वातावरणाशी शब्दरूप साकार करणं, ती बंदिश आहे. आमच्या घराण्यामध्ये तर एक बंदिश आम्ही 6-6 महिने गातो, कारण नुसता अस्थायी आणि अंतरा 2.25 मात्रेवर इकार पडला पाहिजे, 3.5 मात्रेवर तो तुझा नो पडला पाहिजे. नो 3.5 मात्रे पडला नाही पुन्हा म्हण. बंदिश कशाला म्हणतात याचा आपण विचार करायला पाहिजे आधी. बंदिश म्हणजे बांधिलकी.
समेपासून समेपर्यंत कसं तरी ते बंदिश गुंडाळून घेऊन येणं म्हणजे बंदिश नव्हे. ते काव्यही नव्हे. ते शब्दकाव्यही नाही होऊ शकत नाही, भावकाव्यही होऊ शकत नाही, स्वरकाव्यही होऊ शकत नाही. म्हणून बंदिशीचा विचार करणं अतिशय जरी महत्वाचं असलं तरी ही बंदिश, आता उदाहरणार्थ मी सांगते जे मी नेहमीच देते, बिलासखानी सारखी अति दर्द देणारी असा तो राग आहे बिलासखानी सकाळच्या वेळ. तिथे नीकी घुंगरिया ठुमकत चाल चलत अशी बंदिश आहे. त्या रागाच्या भावाला न शोभणारी असेल, परंतु त्या रागाला क्षणाक्षणाला मारणारी अशी ही बंदिश आहे. बंदिशीचा अर्थ वेगळा आणि बंदिशीवर नाही, राग हा बंदिशीवर अवलंबून नाही, बंदिश ही रागावर अवलंबून असते आणि असली पाहिजे टू सच अन एक्सटेंट की त्या स्वरामधला जो भाव आहे तो डिस्टर्ब होता नाही. पण मग हे शास्त्रीय संगीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरत आहे, हे गाणाऱ्याला माहीत असतं का हल्ली की ही बंदिशी वेगळी आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे, रागाचा अर्थ वेगळा आहे, आपण ज्यात बंदिश दिली त्याचा. आता असं आहे, जे पाहिजे तेवढंच मी बोलते कारण ते माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. अहो जग काय करतं, एकदा मला कोण बरं काय म्हणे, प्रफुल्ला म्हणाले आमची बरं का विजया, तुला ना बाहेर जायची सवय नाहीये, जरा बाहेर 4 ठिकाणी फिरत जा. म्हटलं अगं बाहेर 4 ठिकाणी फिरले असते तर तू माझ्या गळ्याला येऊन बसली नसतीस प्रकर्षानं. असं म्हणजे फार खरं म्हणजे संगीत हे नाही. हा म्हणजे मला पडलेला हा मुद्दामून हा प्रश्न अशा अर्थाने आहे की एके ठिकाणी आपण असं म्हणालेला आहात की स्वर हा हे हवा आहे, त्याचा थ्रो हा असतो, त्याला शब्द लागला त्याला की तो बिघडू शकतो. मग असं असेल तर मग बंदिश मग महत्वाची का असते? अहो गंमत बंदिश अशासाठी असते, बंदिश म्हणजे रागनाट्य, बंदिश म्हणजे राग नव्हे. रागाला जेव्हा नाट्य तर आम्हाला करावं लागणारच ना, आम्हाला श्रोते पाहिजेत की नको. मी एकटी गाईन मला माझ्या स्वानंदापुरते, पण मी माणूस म्हणून हा आनंद मी दुसऱ्याला द्यावा. जसं विजया म्हणाली मला फार तुला आवडलं काय, तुला बरोबर आहे ना, मी सांगतो तेच बरोबर आहे ना, असं जे विजया म्हणाली तोच प्रकार इथेही होतो की जे माणसाला जो आनंद झाला तो व्यक्त करणं हा माणसाचा धर्म आहे, हा मानवी धर्म आहे. म्हणून आम्ही राग गातो. मग आता मला जो काही आनंद झाला, मी काही 6 महिने त्या रागाची, तेवढं तर तुम्ही करू शकणार नाही. मग तुमच्या दृष्टीने तो आनंद मला कसा जो मिळाला आहे तेवढाच दाखवायचा, कसा मिळाला हा प्रश्नच नाही येत तुमच्या समोर. म्हणून आम्हाला ही लिमिट पडते, मर्यादा पडते की मी काय कसं दाखवू. ते एवढं मोठं रागाचं वातावरण अर्ध्या रसात मी कसं निपटून तुमच्या समोर मांडू. या मर्यादेमध्ये मग श्रोत्यांच्या अपेक्षांचं ओझं येतं का, त्याची कधी वजन, त्याची दखल? मी आपल्याला आधीच सांगितलं की माझ्या दृष्टीने श्रोता हा नसतो. मी रागनाट्य जरी करत असले तर म्हणजे दृश्य आणि अमूर्त ह्याच्या मला हा मोठा फरक आहे. दृश्यामध्ये ते माणूस असावं लागतं तिथे, तेव्हा मी हमीदा आहे असं म्हणे. हमीदाचा भाव नाही आहे तिथे, ते दृश्य आहे. म्हणून दृश्यामध्ये बरेचशा काही लिमिट्स आहेत, ज्या लिमिट्स ओलांडून संगीत गेलेलं आहे. नाटकामध्ये खून ऍक्च्युअली होऊ शकत नाही, पण संगीतामध्ये होऊ शकतो. तो असा की प्रत्येकाला असं वाटणार हा डॅगर आपल्याच काळघात घुसघुसला असं प्रत्येकाला वाटणं ॲब्स्ट्रॅक्ट अमूर्त आहे. म्हणजे ते किती सूक्ष्म असेल आणि किती आदराने त्या सूक्ष्मतेला आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे हे आपलं आपणच शिकायचं. ते अनुभवाने ते सारखे प्रोग्राम्स करून येणार नाहीये. रागनाट्य हे फक्त रागाचं एकच स्वरूप नाही आहे. रागनाट्यातून राग काव्याची कशी काय निर्मिती होते, रागनाट्याच्या आधी राग गायनाने सिद्धी कशी काय प्राप्त होते किंवा साधना आपण कशी करायची, रागाची अनेक स्वरूप आहेत जे मी माझ्या पुस्तकात मांडली आहेत. राग गायन, राग साधना, रागनाट्य, राग काव्य आणि रागरस.
पण तरी बाई एक मुद्दा असा राहतो की शास्त्रीय संगीताची कला सादर केल्या जाताना, हे एवढं सगळं नाट्य उभं केलं जाताना हे पोकळीमध्ये मांडलं जातं. म्हणजे एक माध्यम नसतं त्याला. म्हणजे मूर्तिकला असेल तर त्याला माती असेल अशा अर्थाने. मायकेल एंजेलो जसं म्हणाला होतं की त्या दगडामध्ये तो आकार होताच, मी फक्त अनावश्यक भाग बाजूला काढला, ती मूर्ती बाहेर आली. रागाच्या बाबतीत असं होत नाही ना, ते संपूर्ण तयारच करावं लागतं ना. मग शास्त्रीय संगीताचं जे मोठेपण आहे हे जेव्हा तयार आपण करतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याकडे मी काय म्हणतो असं प्रत्येक स्वर सांगत असतो, त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. नाहीतर भूपाची विलासखानी कधी होईल सांगता पण येणार नाही. मालकोस मी चुकीचा गायले हे श्रोते कशावरून मानतात, जे म्हणतील ते. सागा मध निसा सानिध मगसा, ह्याच्यामध्ये हिने पंचाव गायला म्हणजे काय मालकोस नसेल वाटतं. अरे सागा मध निसामध्ये पंचम आहे, तो एखाद्या वेल रेबेका सारखा दाखवण्याची पात्रता पाहिजे, आपल्यात योग्यता पाहिजे. तरीही म्हणता नाही की ह्याच्यात पंचम आहे. कारण मालकोसाचा भावच असा आहे, ती एक आशा आहे, एक प्रसन्नता आहे, तो करुण नाही आहे मध्यम.